इथं जीवाशी खेळतात हे सर्वजण, सर्वच हे अधिकारी पण खेळतायत, हे ठेकेदार खेळतायत। आज इथल्या परशुरामकरांना जीव धोक्यात झालेला आहे। ज्या संरक्षण भिंत टाकायला पाहिजे होत्या त्या टाकलेल्या नाहीत। हे ज्या पद्धतीनं खालून फाउंडेशन घ्यायला पाहिजे होतं या संरक्षण भिंतीचं, या साईडून सुद्धा ते फाउंडेशन सुद्धा नीट न केल्यामुळे हे दिवसेंदिवस रस्ते खचतायत। हे ब्रिजची क्वालिटी सुद्धा आपण बघताय, भंगारमध्ये आज भंगारमध्ये तो ब्रिज काढला जातोय। या ठिकाणी बघितल्यानंतर सर्व खचत चाललंय, सर्व येणं जाणं आता मुश्किल होणार आहे। त्या साईडला सुद्धा काय कंडिशन आहे ती बघा, म्हणजे मुंबई गोवाला मार्गाला दुसरा मार्ग काढायची वेळ आलेली आहे, अशी परिस्थिती झालेली आहे। अजून पाऊस पूर्ण व्हायचा आहे, या परिस्थितीमध्ये आताच ही कंडिशन आहे। वरती सुद्धा दरड कधी येईल आणि वरची दरड आली की डायरेक्ट खाली जाऊ शकते, इतकी दयनीय अवस्था। आणि हे खचत जातंय, हे जायला खाली वेळ नाही लागणार आहे। हे झाल्यानंतर रडत बसण्यापेक्षा आम्ही सत्यनारायण महाराजाला पण कृपा केलेली आहे की यांना बाबा शासन आहे, शासनाला जाग येऊन दे आणि लवकरात लवकर हे जे बोगस काम केलं हे एकाच ठिकाणी होत नाहीये। ह्याच्या अगोदर इथे झालंय, त्याच्या खाली झालेलं आहे।